महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो. आज आपण बनवणार आहोत मूग तांदूळ डोसा. तर हे मूग आणि तांदूळ मी दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. 1 वाटी मूग आणि 1 वाटी तांदूळ आहे. हे स्वच्छ धुवून रात्री मी भिजत टाकलेलं आहे आणि हे आत्ता आपण पाणी काढून वाटायला घेणार आहोत. आणि हे स्वच्छ धुतलेलं असेल तर हेच पाणी वाटण्यासाठी वापरू शकतो आपण. तर हे पहा, आपलं मूग आणि तांदूळ याचं अशा प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याचा तुम्हाला उत्तप्पा करायचा आहे की डोसा करायचा आहे तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे आपण हे पीठ, उत्तप्पा हवा असेल तर हे पीठ असंच राहू द्या आणि डोसा हवा असेल तर यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूयात आपण. आणि हे संध्याकाळी भिजवायला ठेवल्यानंतर आपण सकाळी वाटून घ्यायचं आहे. आणि वाटल्यानंतर आपण लगेच पण करू शकतो आणि 1-2 तासांनी पण आपण करू शकतो. याला फर्मेंट व्हायची काही गरज नाही. डोस्याचं पीठ तयार केलेलं आहे मैत्रिणींनो. तर आपण चटणीची तयारी करूयात. मी ओल्या नारळाची चटणी नाही तर शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे. आपण शेंगदाणे घेतले, छोटी वाटी फुटाण्याची डाळ आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हे प्रमाण कमी जास्त आपल्या प्रमाणानुसार करू शकता. 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडासा लिंबू पिळायचा आहे आपल्याला. यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि पाणी सोडून घ्यायचं आहे. मी शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत. आपली चटणी वाटून झालेली आहे. पहा, एकदम स्मूथ अशी आपण चटणी वाटलेली आहे. आणि बरेच जण शेंगदाणे भाजून पण घेऊ शकतात आणि कच्चे पण. मी कच्चे वापरते, त्यासाठी मी न भाजता चटणी तयार केलेली आहे. तर आपण याला फोडणी देऊन घेऊयात. तर गॅसवरती मी छोटासा टोप ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण एक चम्मचभर तेल टाकून घेऊयात. त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर व कढीपत्ता. जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे. तर आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करायचा आपल्याला. आणि गरम फोडणी आपण लगेच चटणीवरती टाकून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झालेली आहे. तर आपण डोसे करायला घेऊयात. तर आपण डोसे करायला घेणार आहोत. मी मोठ्या पात्रातलं डोशाचं पीठ हे छोट्या पात्रामध्ये घेतलेलं आहे. कारण सर्व पीठ ढवळत बसण्यापेक्षा थोडं थोडं साईडला काढून मीठ आणि थोडासा चुटकीभर सोडा टाकून मी साईडला कालवून घेतलेलं आहे. जेणेकरून ते पीठ जर आपल्याला थोड्या वेळाने वापरायचं असेल तर ते खराब होणार नाही. तर चला, मी गॅस ऑन केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता.
यावरती थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे. आणि 1-2 मिनिट आपण झाकून घेऊया. 2 मिनिट झालेले आहेत मैत्रिणींनो. तर पाहूयात आपण. तर पहा, अलगद निघतोय, म्हणजे व्यवस्थित भाजला गेलेला आहे. 1 मिनिटासाठी आपण पलटी मारून घेतो. तर अशा प्रकारे आपण बाकीचे पण डोसे करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपले मूग आणि तांदूळ डोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.